आपण महाराष्ट्रभरातील अनेक उद्योजकांच्या भेटीतून आपण आज डिवाइन सोल्युशन अकॅडमीच्या संचालकांना भेटतो। तर लाईफ कोच आहेत, बिझनेस कोच आहेत, बिझनेस एंटरप्रेन्योर, त्यात ते विद्यार्थ्यांची सेवा करत असतात। त्याप्रमाणे समाजातील विविध स्तरात जे बिझनेसमॅन खरं तर नवीन व्यवसायामध्ये उडी घ्यायची ते नेहमी सांगत असतात। व्यवसाय नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वराज्य रक्षक न्यूजच्या गगन भरारी या पॉडकास्ट मध्ये मनापासून स्वागत। आज आपण एका नवीन अवलियाला म्हणजे उद्योजकाला भेटण्यासाठी आलोय। त्यांचं नाव विकास जी भोईर। सर नमस्कार। आपण महाराष्ट्रभरातील अनेक उद्योजकांच्या भेटीतून त्यांच्या यशोगाथेला उजाळा देत असतो। आपण आज डिवाइन सोल्युशन अकॅडमीच्या संचालकांना भेटतोय। खरं तर ते कोच आहेत, लाईफ कोच आहेत, बिझनेस कोच आहेत, बिझनेस एंटरप्रेन्योर, त्याचप्रमाणे त्या वेगवेगळ्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांची सेवा करत असतात। त्याचप्रमाणे समाजातील विविध स्तरात जे बिझनेसमॅन खरं तर खचलेल्या बिझनेसमॅनला किंवा ज्यांना नवीन व्यवसायामध्ये उडी घ्यायची ते नेहमी सांगत असतात, व्यवसायात पडायचं नसतं तर व्यवसायात उतरायचं असतं। आणि खऱ्या अर्थानं त्यांनी या व्यावसायिकांना बळ देण्याचं काम केलेलं आहे। डिवाइन सोल्युशन अकॅडमी ही संकल्पना खऱ्या अर्थानं डिवाइन म्हणजे दैवी, तर या दैवी शब्दाचा उगम खरं तर कसा झाला आणि या डिवाइन सोल्युशन अकॅडमीच्या माध्यमातून आजपर्यंत आपण काय काय करण्याचं सुचवलेलं आहे? नमस्कार, मी विकास भोईर। खूप छान प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की डिवाइन सोल्युशन अकॅडमीच्या माध्यमातून आतापर्यंत काय केलं आणि काय करायचं ठरवलंय। तर मला या ठिकाणी सांगायला आवडेल की डिवाइन सोल्युशन अकॅडमीची स्थापना कशी झाली। बेसिकली मी ज्यावेळेस जॉब करत होतो आणि जॉब करता करता बरेच ट्रेनिंग अटेंड करायचो आणि त्या ट्रेनिंगची मदत मला अशी झाली की त्या जॉबची सुरुवात मी ऑफिस असिस्टंट म्हणून केली होती आणि ज्यावेळेस मी तिथे रिझाईन केलं तर ब्रँच मॅनेजर म्हणून रिझाईन करू शकलो बिकॉज ऑफ ट्रेनिंग। म्हणजे शाळा महत्वाची आहे, शाळा व्यतिरिक्त काही गोष्टी आपल्याला शिकाव्या लागतात, आपल्या स्किलवरती काम करावं लागतं। त्या स्किलवरती मला काम चांगल्या पद्धतीने करता आलं आणि त्यामुळे मला खूप चांगली प्रोग्रेस मिळाली। मी विचार केला की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप उशिरा मिळाल्या, आपल्या याच्या खूप उशिरा मिळाल्या, ह्या जर आपल्या मुलांना लवकर मिळालं तर काय होईल। आणि मग त्या अँगलने मी माझ्या मुलांसाठी असं सर्चिंग मध्ये होतो की माझ्या मुलांना कसं नवीन गोष्टी शिकवू शकतो, काय करू शकतो। आणि मग ते शिकताना असं लक्षात आलं की असे इन्स्टिट्यूट कमी आहेत शिकवणारे आणि त्या काळात कमीच होते आणि फीज खूप हेवी होती, मग तशी क्वालिटी चांगली तेवढी मिळत नव्हती आणि फीज जास्त भरावी लागत होती। पण माझी मुलं त्या ठिकाणी शिकली आणि मी विचार केला की मग हेच जर शिक्षण मी सर्वसामान्य लोकांना पोहोचवायचं असेल तर मला कमी फीज मध्ये चांगली क्वालिटी कशी देता येईल त्याचा विचार केला आणि त्यातून डिवाइन सोल्युशन अकॅडमीची आम्ही स्थापना केली। त्यामध्ये माझे जे पार्टनर आहेत दत्ता कसाळे सर, स्वाती गोल्डे मॅडम यांच्या मदतीने आम्ही डिवाइनची स्थापना केली आणि ज्यावेळेस आम्ही डिवाइन प्रीस्कूलची स्थापना केली त्यावेळेस नवीन पार्टनर आमच्याकडे एक जॉईन झाले, ज्या म्हणजे सुवर्णा मॅडम गोडंबे, ह्या आम्हाला एक नवीन पार्टनर भेटल्या आणि अनेक लोकांनी आम्हाला खूप भरपूर प्रेम दिलं आणि खूप मोठं मान सन्मान दिला। त्याबद्दल सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि अशी एक डिवाइनची आम्ही सुरुवात केली आणि इथून पुढे काही बऱ्याच गोष्टी करायच्यात। मी ह्याच्या पॉडकास्टच्या नक्की सांगेल की आम्हाला भविष्यात काय करायचं नक्की सांगणार। आता तुमच्या बरोबर अनेक संचालक आहेत, तुमची टीम आहे, मग ही संकल्पना किंवा हे नाव कोणाला सुचलं, या मागचं गमक काय आहे, डिवाइन नेमकं काय? येस, जसं तुम्ही सुरुवातीच म्हणला की डिवाइन म्हणजे दैवी, तर आमचे एक मित्र आहेत प्रकाश घायकर सर, तेही ट्रेनर आहेत आणि त्यांनी सांगितलं की सर असं काहीतरी स्पिरिच्युअल नाव पाहिजे आणि ते स्पिरिच्युअली खूप हे आहे आणि ते नाव डिवाइन त्यांनी सुचवलं आणि मॅडमला स्वतःला ते नाव खूप आवडलं आणि मग ते थोडंसं पाहिलं आम्ही आणि ते नावाला स्टार्ट केलं। पण डिवाइन सोल्युशन अकॅडमीच्या माध्यमातून माणसाला पहिलं काम नेहमी आठवतं, बरोबर आहे? त्यावेळेस माणसाला खूप तयारी करावी लागते, काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स असतो। मग तुम्ही डिवाइन सोल्युशनच्या माध्यमातून, अकॅडमीच्या माध्यमातून असं कुठलं पहिलं काम केलं की ज्याने तुम्हाला वेगळी ओळख मिळाली, वेगळी प्रेरणा मिळाली, वेगळं काहीतरी केलंय आपण, असा आनंद मिळाला? येस, मग मी सांगितलं त्या विषयावरती की आम्ही डिवाइन सोल्युशन अकॅडमी चालू करताना विचार केला की आपल्याला करताना काय करायचं की ट्रेनिंग, काउन्सिलिंग आणि गायडन्स या तिन्ही क्षेत्रामध्ये काम करायचंय। ट्रेनिंग मध्ये एक ट्रेनर शिकवत असतो, काउन्सिलिंग मध्ये दोघं बोलतात आणि गायडन्स मार्गदर्शन त्याच्या विषयामध्ये चांगली क्लॅरिटी मिळते।
ह्या 3 फील्डमध्ये काम करायचे. आणि दुसरा एक महत्वाचा विचार केला की आज समाजामध्ये अनेक घटक खूप महत्वाचे आहेत, पण त्यात साधारणतः 6 घटकांवर आपण काम केलं तर आपलं लाईफ खूप चांगलं बेटर होऊ शकतं. त्यातला सगळ्यात पहिला घटक आहे आपला हेल्थचा. म्हणजे मी नेहमी सांगतो की सर सलामत तर पगडी पाचाच. आपलं शरीर चांगलं आहे तर सगळ्या गोष्टीचा आपण आनंद घेऊ शकतो, पण हेल्थवरती काम करणं गरजेचं आहे. म्हणजे मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य चांगलं असायला पाहिजे. त्यानंतर मेंटल हेल्थ, मानसिक आरोग्य. लोकांना आता शारीरिक आरोग्य चांगलं आलंय पण मानसिकचा तेवढा अवेअरनेस नाहीये. शेवटी माणसाचं मूड, माणसाच्या मनामध्ये खूप ताकद आहे, ते जे काही कल्पना करू शकतो तुमच्या आयुष्यामध्ये आणू शकते. मग मानसिक स्वास्थ्य कसं चांगलं ठेवता येईल ह्याच्यावर विचार केला. नंतर तिसरा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे आर्थिक, फायनान्शियल. म्हणजे मी नेहमी सांगतो की जर तुमच्याकडे फायनान्स चांगला असेल तर 80% प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होतात. बरेच लोक 86 नाही 95% प्रॉब्लेम पैशाने सॉल्व्ह होतात. पैशाचं आरोग्य असं चांगला ठेवता येईल. नंतर चौथी गोष्ट जी होती ती प्रत्येक व्यक्तीला की मला समाजामध्ये चांगला मान सन्मान मिळाला पाहिजे. प्रत्येकाची इच्छा आहे, पण त्यांना एकच प्रश्न येतो, मग तुम्हाला जर मान सन्मान पाहिजे तर समाजासाठी काय करताय? तो तर काहीच करत नाही. मग समाज मान सन्मान कसा देईल? समाजाचे आरोग्य चांगलं केलं पाहिजे. नंतर जी गोष्ट आहे की बौद्धिक, इंडिव्हिज्युअल प्रॉपर्टी खूप चांगली असायला पाहिजे आपली. आज जी लोक मोठी झालेत ते सगळे त्यांच्या बुद्धीवरती खूप चांगलं काम केलंय आणि आम्ही तरी सांगतो की बुद्धीवरती चांगलं काम करा. आणि आम्ही मुलांना लहानपणापासून ती सवय लावतोय. ब्रेन डेव्हलपमेंट काय आहे? लहानपणापासून बौद्धिक क्षमता चांगली करणं. स्किल काय आहे? बौद्धिक क्षमता वाढून स्किल मध्ये चांगलं इम्प्रूव्ह करणं हे आहे. आणि 6वी आणि सगळ्यात मोठी गोष्ट की ज्यासाठी भारत ओळखला जातो ती म्हणजे आध्यात्मिक शक्ती. ह्या सगळ्यांचा बेस मी शेवटी सांगतो की आध्यात्मिक शक्ती आहे. आणि माझ्या मते आध्यात्म म्हणजे काय, तर तुम्ही चांगले राहा आणि इतरांना चांगलं राहायला मदत करा. सिंपल व्याख्या आहे, स्पिरिच्युअल फार किचकट नाहीये. ह्या 6 गोष्टी जर तुमच्या आयुष्यामध्ये असेल तर तुमच्या आयुष्याला खूप चांगली तलाठी मिळू शकते. आणि त्यावरती आम्ही स्टार्टिंगला कामाला स्टार्ट केली. जसं तुम्ही म्हणाल की काय कशाबद्दल कामाला स्टार्ट केली, तर हे 6 घटक आम्ही कामाला स्टार्ट केली. आणि आजपर्यंत जवळजवळ 9,000पेक्षा जास्त लोकांना ट्रेनिंग पर्सनल गाड्याच्या माध्यमातून ह्याच्यातून मदत केलेली आहे. आणि अनेक लोकांना खूप चांगले रिझल्ट त्याच्यातून मिळालेले आहेत. खरं तर डिवाइन सोल्युशन अकॅडमीच्या माध्यमातून आपण ब्रेन डेव्हलपमेंट असेल किंवा बिझनेस कोचिंग असेल, बिझनेस कन्सल्टिंग असेल, DMIT माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये किंवा मुलांमधील सुप्त क्षमतेचा विकास करणं, या सगळ्या गोष्टी खरं तर नावच तुमचं विकास आहे आणि त्यातून ते तुमचं काम यशस्वी होणारच आहे, त्याबद्दल वादच नाही. परंतु हे सगळं करत असताना एक रोजचा अभ्यास करावा लागतो किंवा मला जर दुसऱ्याला शिकवायचंय तर मला तयारी करून जाणं गरजेचं आहे. मग तुम्ही तयारी कशी करता? येस, खूप छान प्रश्न तुम्ही विचारलाय. म्हणजे हसण्याच्या भागामध्ये मला नेहमी आमच्या घरचे म्हणतात, अरे शाळेत जरी एवढा अभ्यास केला असता आता एवढ्या अभ्यासाची गरज नसती पडली. आणि ऍक्च्युली नॉर्मली होतं कसं माहितीये का की अभ्यासाला बराच वेळ झाला होता. म्हणजे त्या ठिकाणी 70-30 किंवा अगदी 60-40 रेशो चालतो. जेवढं मी शिकवतो लोकांना तेवढं मी शिकत सुद्धा असतो. म्हणजे माझा साधारणतः जर 70% शिकवण्यात वेळ जातो 30% मला शिकण्यात द्यावा लागतो, तर मी लोकांना काहीतरी नवीन देऊ शकतो. आणि मग हे प्रत्येक फील्डमध्ये वेगळ्या पद्धतीने, जसं तुम्ही म्हणलात की लाईफ आणि बिझनेस कन्सल्टिंग मी करतोय, त्यात भरपूर शिकावं लागतं. ग्राफोलॉजी मी करतो, ज्याच्यामध्ये सिग्नेचर आणि हँडरायटिंग वरून लोकांना त्यांच्या लाईफमध्ये काय चाललं हे कळतं, आपल्याला कळू शकतं. आणि सगळ्यात चांगली ब्युटी आहे की ग्राफोथेरपी त्याचं लाईफ बदलत येतं. आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी हॅपी हेल्दी वेगळी लाईफ ग्राफोथेरपी हे करून 10 मिनिटं करून जगू शकतो. एक चांगली ब्युटी आहे. NLP मी केलं, न्यूरो प्रोग्रामिंग जे आहे की माणसाच्या एक माइंडला, मेंदूला एक विशिष्ट प्रकारची भाषा कळते आणि त्या भाषेतून इंस्ट्रक्शन जर दिल्या तर चांगला इम्पॅक्ट त्याच्या लाईफमध्ये पडू शकतो, ते आहे. नंतर योगाचे काही कोर्स केले, माइंड पॉवरचे काही कोर्सेस केले, या सगळ्या गोष्टी मी शिकत राहिले, अजूनही शिकतोय. आणि माझ्या शिकण्यासाठी असा क्रायटेरिया नाहीये. माझ्यासाठी अगदी 5 वर्षाचा मुलगा पण माझा मार्गदर्शक गुरु असू शकतो, त्याच्याकडून मला काहीतरी शिकता येतं. आणि त्या पद्धतीने वाटचाल चालूच आहे. खरं तर मी सर पहिल्यांदाच सांगताना सांगितलं की आपला हा पॉडकास्ट हा गगन भरारी म्हणजे उद्योजकांच्या जीवनावरती आहे, परंतु तुम्ही उद्योजकांचे उद्योजक शिक्षक आहात, बरोबर आहे की नाही? मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की उद्योजक म्हटलं की तो खचतो, पिसतो, वैतागलेला असतो. काही उद्योजक तर आत्महत्येच्या स्तरावर येऊन पोहोचतात, अशी परिस्थिती असते. असे अनेक उद्योजक आजपर्यंत तुम्हाला भेटले असतील. मग तुम्ही त्यांना कसं मनोबल देता किंवा कसं त्यांना मोटिवेट करता, ते मला ऐकायचं आहे. येस डेफिनेटली सर, खूप छान प्रश्न आहे हा. ह्याच्यामध्ये आपण उद्योजकांना मोटिवेट तर करतोच, तर त्याच्यावर सायन्स पण देतो. नॉट ओनली उद्योजक, लाईफ मध्ये मी लाईफ कोचिंग आणि कन्सल्टिंग मध्ये जे काम करतोय की फक्त ओनली उद्योजक नाही तर लाईफ मधला कोणताही व्यक्ती असेल तर पहिला त्याचा विषय प्रॉपरली समजून घ्यावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याला थोडं मोटिवेट करून त्याला सायन्स, त्याच्यावर सोल्युशन खूप चांगले द्यावे लागतात. आणि सोल्युशन असं असावे लागतं तो इझिली फॉलो करू शकेल. आता सोल्युशन भरपूर लोक आहेत, भरपूर चांगले सोल्युशन लोक आहेत,
पण ते फॉलो होत नाहीत आणि कंटिन्यू चालू होत नाही. त्यामुळे लाईफमध्ये कोणते चेंज पाहायला भेटत नाही, धंद्यामध्ये कोणते चेंज पाहायला भेटत नाही. आपण इझी सोल्युशन देतो आणि त्यावरती लाईफ टाईम त्यांना फॉलो करता येतात आणि त्यांच्या लाईफ असू दे, बिझनेस असू दे, 3x 10x ग्रोथ मिळायला आरामात सहजासहजी सोपं जातात. खरं तर दोन पद्धतीचं जीवन असतं जे ट्रेनिंग घेत असतं. एक तर पुस्तक वाचणं आणि दुसरं माणूस वाचणं. म्हणजे तुम्ही पुस्तकं वाचली असतील, जेव्हा तुमचा विद्यार्थी तुम्हाला वाचतो तेव्हा नक्कीच त्याच्या जीवनात परिवर्तन होतं. मग तुम्ही तुमच्या जीवनात परिवर्तन करून घेण्यासाठी अशा कुठल्या कुठल्या माध्यमातली पुस्तकं वाचली किंवा कुठल्या पुस्तकांना रेफर केलं किंवा वाचकांना आणि श्रोत्यांना सांगाल की कुठल्या पद्धतीची पुस्तकं आपण प्रेफर कराल? अगदी बरोबर सर. सगळ्यात महत्वाची गोष्ट, वाचनाने आपलं आयुष्य बदलतं. तर नॉर्मली मला पुस्तक वाचायची सवय आहे, ते आहे की बिझनेस रिलेटेड पुस्तकं मी वाचतो, मोटिवेशनल पुस्तक वाचतो आणि स्पिरिच्युअल पुस्तक वाचतो. 3 विषयाची जास्त पुस्तकं माझ्याकडे जी लायब्ररी आहे, आज 1000 पेक्षा जास्त पुस्तकाची माझ्याकडे लायब्ररी आहे. त्याच्यामध्ये ह्याच 3 विषय सोडून बाकीची पुस्तकं मला पाहायला मिळालंच नाही. आणि मी प्रेफर करेल की ह्या 3 लेवलला तुम्ही काम करणं गरजेचं आहे आणि तुमचं डोमेन नॉलेज वाढवण्यासाठी जी पुस्तकं तुम्ही ती प्रेफर करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, पुस्तकं वाचून माणूस घडतो का असा प्रश्न जर मला विचारला तर तो घडू शकतो, पण ते इम्प्लिमेंट करून घडू शकतो. आणि माझ्या लाईफमध्ये मी काय म्हणतो आपण, थेरटिकल स्पीकर नाहीये, प्रॅक्टिकल स्पीकर आहे. म्हणजे तुम्हाला जाणीव सुद्धा ओरिजिनल स्पीकर. मग अगदी काय त्याला कोणता फेवर टाकत नाही, मी सहज बोलतो. मी ज्या लाईफमध्ये करतोच लोकांना मी सांगतो आणि शिकवतो, बाकी वेगळं काही करत नाही. कदाचित माझा टोन इकडे तिकडे होईल, हे होईल, ते होईल. मी प्रॅक्टिकल स्पीकर आहे, थेरटिकल स्पीकर बिलकुल नाहीये. म्हणजे मी करतो, ते लोकांना सांगतो आणि त्या लोकांना रिझल्ट चांगले मिळतात. आणि मग समजा मी उद्योजक आहे आणि मी वैतागलेलो आहे, सगळा माझा जो व्यवसाय होतो ठप्प झालाय आणि मी तुमच्याकडे आलोय, तुमची पहिली थेरपी काय असणार आहे माझ्यावर? अगदी बरोबर. सगळ्यात महत्वाची गोष्ट, माणूस थकतो, वैतागतो कधी माहितीये का? त्याला कोण ऐकून घेत नाही, ते असतो थकतो, ऐकतो. आणि ऍज अ कन्सल्टंट माझा रोल असतो त्याला पूर्ण ऐकून घेणं, समजून घेणं. माझ्या बऱ्याच पहिल्या मीटिंग मध्ये असं होतं, तो समोरचा क्लायंट जवळजवळ तो 70%, 60-70% तोच बोलत असतो आणि फक्त 20-30% बोलतो आणि त्या बोलतून एकदम फ्री होऊन जातो. आणि त्यावेळेस मला कळतं, म्हणजे आपण क्रिकेटमध्ये पण पाहिलं असेल, फास्ट बॉलरला फक्त बॅट लावायची असते तरी 6 जातो. अगदी तसंच घडतं. आणि त्याचं सगळं मला वातावरण कळतं आणि वातावरण कळल्यामुळे मला त्याला काही थेरपी द्यायची, रेमेडी द्यायची, काही सल्ला द्यायचा आहे, काही सोल्युशन द्यायचंय, ते त्याला अगदी सोपं जातं. पहिलं त्याला ऐकून घेणं गरजेचं आहे आणि एकदा त्याला पूर्ण काय म्हणतो रिकामा झाला तो की मग नंतर माझी स्टार्ट होती. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, जर कोच व्हायचा असेल तर बोलण्यापेक्षा ऐकून घ्यायला शिकलं पाहिजे. लिसनिंग स्किल्स खूप महत्वाचं आहे. लिसनिंग स्किल खूप महत्वाचं आहे. हे पण श्रोत्यांनी पण ऐकलं पाहिजे की आपण ऐकायला शिकलं पाहिजे. खरं तर हे सगळं करत असताना एक ऊर्जा असते किंवा एक प्रेरणा असते. मग तुमची प्रेरणा नक्की कोण? अर्थातच ह्याची सगळी सुरुवात घरातूनच होती. माझी आई ही माझी मोठी प्रेरणा आहे, होती आहे. म्हणजे आईच्या बद्दल आता आई सध्या नाहीये, पण आई मला खूप मोटिवेट करायची. आणि त्यानंतर माझे वडील, ज्यांनी अगदी खूप कष्टातून आम्हाला लहानाचं मोठं केलं. आणि मग त्यानंतर पाठ्यामधून फोटो पाठाय. मी नेहमी सांगतो, मी ज्या ठिकाणी बसतो त्या ठिकाणी नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असतोच. म्हणजे आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी बसले, अगदी मी माझ्या कामाच्या ऑफिसेसमध्ये जिथे मी एम्प्लॉय म्हणून काम करायचे तिथे महाराजांचा फोटो माझ्या मागे असायचा आणि पुढे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असायचा. हे माझ्या 2 खूप मोठ्या प्रेरणा आहेत. तसे भरपूर प्रेरणा आणि मार्गदर्शक माझ्या आहेत. त्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून आभार आहे. त्यांचे सगळ्यांचे त्यांनी खूप मला घडवलंय. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रत्येकाचं नाव घेणं पॉसिबल नाही, पण छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी समर्थ महाराज हे 2 माझे खूप मोठे प्रेरणा स्रोत आहे. खरं तर जेव्हा तुम्ही बिझनेस कोच असता, लाईफ कोच असता, एंटरप्रिनर असता किंवा तुम्ही डिवाइन सोल्युशन अकॅडमीच्या माध्यमातून जे काही करता, ब्रेन डेव्हलपमेंट असेल किंवा कुठलंही ट्रेनिंग असेल, ते सगळे सेशन घेत असताना तुमचं इम्प्रेशन हे पब्लिकवर पडणं, श्रोत्यांवर पडणं खूप गरजेचं असतं. म्हणून तुम्ही स्वतःची ठेवण त्या पद्धतीने करणं गरजेचं असतं. जर तुम्ही लेक्चरर म्हणून आलात आणि तुमचं शरीर एक 80-90 किलोचं आहे आणि तुम्ही सांगाल तुम्ही हेल्थी राहा, वेल्थी राहा, तर ते लोकांना पचनी पडत नाही. तुमची पर्सनॅलिटी मागते यात सूट होत आहे. ऍज अ लाईफ कोच म्हणून तुम्ही सूट होत आहे. मग हे सगळं मेंटेन करताना काय काय करावं लागतं? येस, खूप चांगला प्रश्न विचारला की आमच्या संस्थेचा मेन पर्पज आहे टू क्रिएट हॅपी, हेल्दी, वेल्दी अँड सक्सेसफुल सिटीजन फॉर दिस वंडरफुल नेशन. ह्या राष्ट्राची एक संपत्ती आपल्याला क्रिएट करायची आहे. पण त्याच मी विचार केला, जर क्रिएट करायचा अधिकार कोणाला आहे? ज्याने स्वतःला पहिले क्रिएट केलंय. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मला स्वतःला कमीत कमी 2 तास द्यावे लागतात.
पहिलं मी सांगतो की माझी पहिली आंघोळ असते घामाची आणि नंतर असते पाण्याची. म्हणजे हेल्थची काळजी मी त्या ठिकाणी घेतो. जसं तुम्ही मावशी म्हणला की ती पुस्तकं वाचताय तर वाचनाला एक ठराविक काळ काढला असतो. ग्राफोथेरपी मी स्वतः करत असतो. अफर्मेशन जे आहेत त्या गोष्टी करत असतो. म्हणजे मॉर्निंग रिच्युअल्स आहे सगळे मी फॉलो करतो प्रॉपरली. आणि मला एक सवय आहे की सकाळी कमीत कमी 5 तरी उठलं पाहिजे आणि 2 तास स्वतःवरती काम केलं पाहिजे. म्हणजे स्वतः हेल्दी राहण्यासाठी तुम्ही ह्या उपाययोजना केलेल्या आहेत. खरं तर सर आता लोक यशस्वी होतात, उद्योजक यशस्वी होतो, त्याच्याकडे पैसा बंगला सगळं येतं, परंतु तो फॅमिली लाईफ मध्ये डिस्टर्ब होत असतो. अशा पण कन्सल्टिंग तुमच्याकडे नक्कीच येत असते हो, हो. की पैसा खूप आहे, घरासमोर इम्पोर्टेड गाड्या आहेत, लाखाच्या कोटीचा बंगला आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, परंतु त्याच्या लाईफ मध्ये अप्स अँड डाऊन्स आहेत. Yes. असं आलं तर तुम्ही काय करता? येस, मी सगळ्याच लोकांना सांगतो की 3 प्रकारचे स्वातंत्र्य, म्हणजे बेसिकली उद्योजकांना तर 3 प्रकार स्वातंत्र्य मिळायला पाहिजे. तर त्यातलं पहिला असतं त्याचं असतं की फायनान्शियल फ्रीडम त्याला मिळायला पाहिजे. त्यासाठी आपण उद्योजकांना प्रयत्न करतो फायनान्शियल फ्रीडम कसं मिळवता येईल. सेकंड त्याला टाइम फ्रीडम मिळायला पाहिजे. टाइम फ्रीडम इन सेन्स काय की जेव्हा एखादा उद्योजक होतो ना त्यावेळेस त्याला जाणवतं अरे पूर्वी मी आहे ना 8 तास काम करायचो नोकरीमध्ये, आता 8चे 10, 10चे 12, 14, 16 कशासाठी कळलंच नाही. त्याच्यावरती मी त्याला काही गोष्टी शिकवतो आणि त्यातून त्याला सांगतो की तू फॅमिलीला वेळ दिला पाहिजे. आणि शेवटी सगळं करतो आपण फॅमिलीसाठी करतोय. आणि तिसरा ऍक्टिव्हिटी फ्रीडम. ऍक्टिव्हिटी फ्रीडम जर व्यक्तीला मिळाला तर तो म्हणजे आपण म्हणतो पॅशनला प्रोफेशन मध्ये कन्वर्ट करणं ते महत्वाचं आहे. आता बेसिकली काय होतं बरेच उद्योजकांना ऍक्टिव्हिटी फ्रीडम पाहिजे म्हणून बिझनेसमध्ये येतात, पण नंतर कळतं की जिथे कमी तिथे आम्ही हरवून चालू झालाय. तो रुल आम्ही ब्रेक करायला सांगतो आणि तुझ्या पॅशनवरती जग. पॅशनवर जगायला इनिशियल पैसा थोडा कदाचित कमी मिळेल, पण ज्यावेळेस तू चांगल्या पद्धतीने त्यात मानशील ते प्रोफेशनल घेऊन जाशील ना त्यासारखा पैसा तो पुढेच मिळणार नाही. मी नेहमी सांगतो की एकदा रस्ता झाडण्याचं काम करा, पण तेवढं मन लावून करणार की 4 लोकांनी थांबून विचारलं पाहिजे अरे काय रस्ता झाडलाय, एवढा चांगला झाडला आजपर्यंत तो कोणी पाहिला नव्हता. असं एवढं पॅशनली ते काम करा, तुम्हाला पैसा मिळणार. पैसा बाय प्रोडक्ट आहे, तुम्ही तुमच्या पॅशनला जगलं पाहिजे. खरं तर अत्यंत प्रामाणिकपणानं तुम्ही हे सांगताय, कामात समाधान शोधायला सांगताय, ही आनंदाची गोष्ट आहे. आणखी एक महत्वाचं की स्वप्नांचा पाठलाग करत असताना ठीक आहे तुम्ही लोकांना गाईड करताय, लाईफ कोच आहात, परंतु तुमच्याही काही अपेक्षा असतील जीवनाकडून, समाजाकडून किंवा कुटुंबाकडून, तुमच्या स्वतःकडनं. तर अशी कुठली गोष्ट जी तुम्हाला मिळवायची राहिली म्हणजे तुमच्या स्वप्नांच्या पाठलागाचा पुढे आणखी दौड करतोय, तो कुठे जाऊन थांबणार? येस येस. मध्यंतरी द अंतरप्रेन्योर नावाचं पुस्तक वाचलं होतं आणि आय थिंक शरद तांदळे सरांना चांगले मोठमोठे अवॉर्ड त्याच्यामध्ये त्यांनी मिळाले होते. आणि त्याच्यात त्यांनी शेवटी सांगितलंय की मी माझं अंतरप्रेन्योरशिप खूप चांगली जगलोय, पण मला 100 अंतरप्रेन्योर तरी घडवायचे. आणि ते एक व्हिजन मी डोळ्यासमोर ठेवलं आणि मी एक ठरवतोय की मला 10 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचंय स्किल डेव्हलपमेंट आणि ब्रेन डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आणि देन कोचिंग कन्सल्टिंगच्या माध्यमातून पोहोचायचं आहे. तर मी एकटा पोहोचणं शक्य नाहीये आणि मग मी एका ठिकाणी ठरवलं की मला 1000 डिव्हाइन एज्युप्रेन्योर घडवायचे आणि ते एज्युप्रेन्योर चांगले घडल्यानंतर मी 10 लाखापर्यंत पोहोचेल. हा एक माझा स्वार्थ आहे, परमार्थ असा की मी 1000 लोकांचं लाईफ ट्रान्सफॉर्म करेल, 1000 लोकांना एज्युप्रेन्योर घडवेल. ते जास्त माझ्या इम्पॉर्टंट आहे आणि त्या ध्येयाचा मी आज पाठलाग करतोय आणि ते ध्येय मला पूर्ण करायचंय. खरं तर तुम्ही म्हणजे वयाच्या जे ब्रेन ट्रेनिंग देतात तुम्ही ब्रेन डेव्हलपमेंटचं, ते मुलाचं वय किती असतं साधारण? साधारणतः आमच्याकडे 6 वर्षापासून म्हणजे एक पहिलीच्या मुलापासून ते 7वी पर्यंत आपण ब्रेन डेव्हलपमेंटवरती फोकस करतो. 7वी पासून पुढच्या मुलांना आपण स्किल डेव्हलपमेंटवरती फोकस करतो. त्यानंतर तरुण मुलं आहेत त्यांनाही तेच असतो. नंतर स्टार्टअप साठी काही आमच्याकडे येतात, नंतर बिझनेसमॅन येतात. मग ते म्हणजे आमचा एरिया अगदी 5 वर्षापासून 70 वर्ष क्रायटेरिया ठरलेला आहे. ठरलेला आहे. त्याच्यामध्ये आमच्याकडे IPT नावाची एक टेस्ट आहे, इन वन प्रोफेशनल टेस्ट. त्याचं कन्सल्टिंग स्वाती मॅडम करतात. ते सगळ्यांसाठी अगदी 2 वर्षाच्या मुलापासून करू शकतो तर अगदी 100 वर्षाच्या माणसापर्यंत आपण ते करू शकतो. समजा महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना किंवा पुणे जिल्ह्यातल्या दूरवरच्या लोकांना जर तुमच्या डिवाइन सोल्युशन अकॅडमी कडून स्वतःच्या लाईफचं सोल्युशन करून घ्यायचं असेल तर संपर्क कसा साधायचा? हा अगदी छान प्रश्न तुम्ही विचारलाय. लॉकडाऊनच्या अगोदर सगळं ऑफलाईनच होतं, पण लॉकडाऊन नंतर आपण पाहतोय की टेक्नॉलॉजीसाठी सगळेच टेक्नॉलॉजी अडॉप्ट करायला लागलेत आणि आम्ही ते केलेलं आहे. लोकांमध्ये पण अवेअरनेस खूप चांगला क्रिएट झालाय. तर आपण काही ऑनलाईन झूम सेशन्स, गुगल मीट्स वगैरे पण सेशन घेऊ शकतो आणि त्याबद्दल लोकांना आता माझ्या काही कन्सल्टिंग्स आहेत बाहेरच्या पुण्याच्या, आउट ऑफ पुण्याच्या आहेत, तर त्या नॉर्मली मग ते आपण झूम वरती किंवा गुगल मीट वरती घेत असतो. ऑनलाईनला पण आपण अवेलेबल आहोत. आता सर मला महत्वाचा विषय तुमच्याकडे आवर्जून काळजीवाहू म्हणून मांडायचा आहे, ती आपण त्याच्यावरची चर्चाही करतोय
की आता जी येणारी पिढी आहे, म्हणजे तुम्ही 6 वर्षापासून तर 70 वर्षापर्यंतच्या प्रत्येक घटकावरती काम करत आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे, खूप ज्वलंत आणि जिवंत प्रश्न आहे, तो म्हणजे मोबाईलचा. मग आता जी मुलं मोबाईल वेडी झाली आहेत, बरोबर, इंटरनेटमध्ये वेडी झाली आहेत, त्या मुलांना किंवा त्या मुलींना, त्या विद्यार्थ्यांना या मोबाईलच्या वेडातून बाहेर काढण्यासाठी आपल्या डिवाइन सोल्युशन अकॅडमीकडे काही सोल्युशन आहे का? आणि असेल तर नक्कीच ते प्रेक्षकांना शेअर करावं, कारण ही खरी महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील नव्हे तर जगातील सगळ्या आईबाबांची इच्छा आहे की आमच्या मुलांचा मोबाईल आमच्या हातातून, त्यांच्या हातातून सुटला पाहिजे. येस, खूप छान प्रश्न आहे हा. काही ठिकाणी मी व्यसनमुक्ती केंद्राला मार्गदर्शन माझे लेक्चर्स होत असतात आणि तिथे मला असं जाणवलं की त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त मोठे व्यसन मोबाईलचं आहे. आणि मोबाईलचं व्यसनासाठी नॉर्मली आपण त्याच्यावरती खूप मोठं काम करतोय. आणि जाता जाता मी एक सांगेल की सगळ्यात सांगा की नॉर्मली कोणतंही व्यसन का लागतं तर त्याला पर्याय काही नसतो शिल्लक म्हणून. म्हणजे इव्हन ड्रिंक करणाऱ्याला ते व्यसन का लागतं, तो एकटा पडतो ना म्हणून त्याला ड्रिंकचं व्यसन लागतं. तसं आज काय झालं आजच्या काळामध्ये, मुलं एकटी पडलेत, त्यांना मैदानी खेळ मैदानच नाही खेळायला किंवा मग तशी संगती मिळत नाहीये. आज कोणतरी 5व्या मजल्यावर राहतोय, एक 10 बाय 10 रूमचा बेडरूम आहे, 20 बाय 10चा हॉल आहे, त्याच्यातच मी काय करणार. मग त्यामुळे मुलांना वेगळं काही नाही, पर्याय काही नाहीये म्हणून ते मोबाईलचं ऍडिक्शन त्याच्यापर्यंत आलेलं आहे. आणि सगळ्यात माझी सगळ्या पालकांना, माता भगिनींना, बंधूंना विनंती आहे की जर तुम्हाला खरंच वाटतंय ना की तुमच्या मुलांनी मोबाईल कमी पाहिला पाहिजे तर पहिला तुम्ही मोबाईलचा वापर कमी करा. ऑटोमॅटिक त्यांचा वापर कमी होणार आहे. आणि हे मोबाईल सवय लावली कोणी हो? आपणच लावली आहे. लहानपणी आई बाळ रडते, दे मोबाईलचा गेम लावू, तिथून जे चिकटला मोबाईल तो टाइम चिकटलाय. तर त्या सवयीवरती आपण कंट्रोल ठेवला पाहिजे. आणि मोबाईलला मी सांगेन की ते खूप चांगलं शस्त्र आहे. जसं म्हणतो ना आपण की मी नेहमी उदाहरण देतो की एखादं ब्लेडचं पान लहान मुलांच्या हातामध्ये दिलं तर ते कापून घेईल. आणि ते जर एखाद्या तरुणाच्या हातात तो चांगली दाढी करेल, दाढीला कट देईल, सेल देईल ना, त्याचा फायदाचं मोबाईलचं काम आहे. ते तुम्ही योग्य वयात योग्य वस्तू द्या. आम्ही मोबाईल मुलांचा दूर तर करतोच, पण त्याच्याबरोबर त्याचा चांगला कसा वापरतात हे पण त्यांना शिकवतो. आणि ते शिकवणं खूप गरजेचं आहे, कारण टेक्नॉलॉजीचा फायदा घेतला पाहिजे. खरं तर सर आपलं काम सामाजिक दृष्ट्या खूप महत्वाचं आहे. मी तर म्हणेल या महाराष्ट्राला नव्हे या देशाला ते अनिवार्यच असायला हवं. परंतु हे सगळं करत असताना तुमच्या पाठीवरती शाबासकीची थापही पडणं गरजेचं आहे. आणि ती पडली असेल तर मला हे जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की आजपर्यंत आपल्याला कुठल्या कुठल्या संस्थांनी सन्मानित केलं किंवा तुम्हाला गौरवित केलेलं आहे? आज बऱ्याच ठिकाणी आम्हाला पुरस्कार मिळालेले आहेत. आणि सगळ्यात चांगली आनंदाची गोष्ट आहे की शैक्षणिक क्षेत्रात चांगलं काम करण्याबद्दल मिळालेले पुरस्कार आहेत. आणि असे जवळजवळ आज 20-25 पुरस्कार मला मिळाले आहेत. आणि मला सांगायला आवडेल की आता मध्यंतरी मला डॉक्टर कलाम प्रेरणा पुरस्कार, युवा प्रेरणा पुरस्कार मिळाला. अरे वा. तर मला हे का जास्त क्लिक होत आहे तर एकेकाळी असं मी जॉब करतो आणि काही ट्रेनर्सला ऐकायचो, लेक्चर्सला ऐकायचं, ते सांगायचे की डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी आपल्याला भारताला 2020 पर्यंत आर्थिक महासत्ता करायचं स्वप्न दाखवलेलं आहे आणि त्यासाठी आम्ही कामं करतोय. मी विचार करा, मी तर नोकरी करतोय, माझ्यात असं काही माध्यम नाहीये. मी ठरवलं की अशा लोकांना आपण राहूयात, काम करूयात. आणि आज त्यांच्याबरोबर काम करता करता स्वतःचं डिवाइन सोल्युशन अकॅडमी चालू झालं आणि सगळं चालू करताना मला डॉक्टर कलामाच्या पुरस्कार मिळाला. तर ह्यात मला खूप चांगला आनंद वाटतो की अशा वेगळ्या कथा, नंतर युवा प्रेरणा पुरस्कार, असे सगळे पुरस्कार मला मिळत गेले. मला म्हणजे माझ्या संस्थेला मिळत गेले. मी एक निमित्त मात्र होतो, त्याच्यामध्ये संस्था होती. जर माझ्या मागे डिवाइन काढलं तर मी 0 आहे. डिवाइन ही माझ्या मागे खूप मोठी शक्ती आहे आणि ती काम करते. खऱ्या अर्थानं सर आपण बराच वेळ झाला चर्चा करतोय. तुमच्या एकूणच जीवन प्रवासाचं प्लेन हे टेक ऑफ झालेलं आहे. आणि तुमच्या या सगळ्या गोष्टी करत असताना खरं तर तुम्ही काम करताय ते एका छोट्या घटकापासून तर वयस्कर वयोवृद्धांपर्यंत, म्हणजे तुमच्या कामाला सीमा नाहीये, मर्यादा नाही. अमाप काम तुमच्याकडून होत आहे आणि होणारही राहणार आहे. खरं तर आमच्या स्वराज्य रक्षक न्यूजच्या या गगन भरारी या पॉडकास्टच्या वतीनं खरं तर आपल्याला शुभेच्छा देऊ इच्छितो. आणि तुम्हाला भेटून खरंच आनंद वाटला आणि आमचाही उत्साह वाढला. आपण या गगन भरारी पॉडकास्टमध्ये इतरही उद्योजकांना भेटणार आहोत ज्यांनी जगात बदल घडवण्याचं काम केलंय. सर धन्यवाद.